वेंगुर्ल्याच्या बंदरामध्ये होडी बुडाल्यामुळे 7 जणांना जलसमाधी मिळाली होती। त्यामधल्या अन्य 3 जणांना शोधण्याचं कार्य अजूनही सुरू आहे। या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेताय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच समुद्रात काल एक बोट बुडाली आणि त्यामध्ये 3 जण अजूनही बेपत्ता आहेत। छोट्या होडीने खलाशी त्या बोटीवरचे खलाशी त्या बोटीवर जात होते आणि अचानकपणे लाट आल्यामुळे हवा आल्यामुळे त्या होडीमध्ये पाणी गेलं आणि ती सर्व 7 लोक पाण्यामध्ये पडले, बंदरामध्येच पडले, म्हणजे बंदराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये। त्यातले 3 जण स्वतः रिस्क घेऊन सुखरूप परत आले आणि 4 जण बेपत्ता होते। त्यातली एक बॉडी आज सकाळी मृतदेह मिळालेला आहे आणि शोध कार्यासाठी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टरला पण पाचारण करण्यात आलं होतं। त्यांनी पण सर्व किनारपट्टी वेंगुर्ला किनारपट्टीला त्यांनी सर्व चेक केलं, शोध मोहीम केली आणि आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। तहसीलदार साहेब स्वतः, पोलीस प्रशासन, मत्स्यव्यवसाय विभाग आणि आमचे सर्व टीम या कामामध्ये सध्या तैनात आहे। खूप वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा सहभाग आहे शोध कार्यामध्ये। जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुका प्रशासन, मत्स्य विभाग, बंदर विभाग, कोस्टल विभाग, सर्वच विभागांकडनं एकदम चांगल्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत की लवकरात लवकर शोध कार्य व्हावे। शेवटी मच्छीमारांना कशा पद्धतीचा म्हणजे सूचना देण्यात आल्या की समुद्रात जाऊ नये। सर्वांना आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावरती ओरसमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची जी बैठक असते वार्षिक, त्याच्यामध्ये पण सूचना दिलेल्या होत्या। तालुका स्तरावरती वेंगुर्ला तालुक्यामध्ये जेवढे यंत्रणा आहेत त्यांनाही आपण या सूचना आपण पास केलेल्या आहेत। आपण बघता याच वेंगुर्ल्याच्या किनाऱ्यावर काल एक होडीतील जे खलाशी होते ते समुद्रात पडले आणि त्यांचा शोध सुरू आहे, मात्र उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता। कॅमेरामॅन अमेश सुरेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।